ऑडिओ आणि एव्ही तयार आहे? हो मॅम. प्लीज बॅकअप रेडी ठेवा. ओके मॅम. अँड यू गाईज जस्ट मेक शुअर की प्रत्येक टेबलावर एक नोटपॅड, एक पेन, एक वॉटर बॉटल असेल. येस मॅडम. आणि हो निशांत, रिफ्रेशमेंट्स, टी, कॉफी, ज्यूस क्लायंट बरोबर येतील, त्यांना जे काही हवं असेल ते सर्व करा. आय डोंट वॉन्ट देम टू बी अनहॅपी. येस मॅम. ग्रेट. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रेझेंटेशन चालू असताना नोट्स काढा. जर काही लूप होल्स वाटले तर ते जॉट डाऊन करा. आपण नंतर डिस्कस करूया. मिस्टर मेहतांचं हे प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे डील जर आपण क्रॅक केलं ना तर इट्स गोइंग टू बी रिअली बिग फॉर आवर कंपनी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. सो लेट्स जस्ट डू इट गाईज. येस येस मॅम. मॅम. येस. मैथिली मॅम, आय मीन मैथिली. मी जस्ट या सगळ्यांना प्री प्रेझेंटेशन ब्रीफिंग देत होते. ओ माय होप यू आर रेडी अँड ऑल सेट. येस येस, आय एम ॲब्सोल्युटली रेडी. व्हॉट्स दिस? ओ येस, हे गुलाबजाम आहेत. अवनी मॅडमनी दिलेत, तिच्या घरी बनवलेले. ऍक्च्युली आय हॅव अ स्वीट टूथ. मला गोड पदार्थ फार आवडतात. सुरुवात गोड आणि शेवटही गोड होऊ दे. आय होप. येस. थँक यू सो मच. आउटस्टँडिंग. फारच अमेझिंग आहेत. मला ना माझ्या आईच्या हातची चव आठवली. हे कोणी केले? आईने म्हणजे नाही, अवनी मॅमच्या आईने केले असतील बहुतेक. राईट. फारच अमेझिंग झालेत. हॅव. नो, ऍक्च्युली सगळ्यांनाच पास करा. ओके निशांत, सगळ्यांना दे. अवनीच्या घरून आलेत होम मेड गुलाबजाम. येस. ओम, हा? यू प्रिपेअर्ड ना? येस येस, आय एम ऑल सेट. सगळं प्रिपरेशन झालेलं आहे ऍक्च्युली. आणि अवनी मॅमनी ऍक्च्युली एक टॅगलाईन सुचवली आहे. शी रिअली क्रॅक्ड इट. इट्स व्हेरी गुड. काय आहे? सो इट गोज लाईक दिस की आम्ही जगातला दुसऱ्या नंबरचा ब्रँड आहोत. आम्ही सर्वोत्तम ब्रँड आहोत पण दुसऱ्या नंबरचा आहोत कारण पहिल्या नंबरशी आमची कंपॅरिझन होऊ शकत नाही. ती तुमच्यासाठी खूप मायेने, प्रेमाने जेवण बनवते. तसं कोणीच बनवू शकत नाही. आता ती नसेल तर आम्ही आहोत, पण तिला ऑप्शन नाही आहे. 2 अक्षरांनी जे अख्खं जग सामावतं, तो बेस्ट ब्रँड म्हणजे आई. तिला व्याप असतील तर आम्ही आहोत की. वाव. सो दॅट इज वाय वी आर प्राऊड टू बी नंबर 2. येस. ग्रेट. आईच्याच मायाने बनवलेले ग्लुटन फ्री, हाय प्रोटीन, लो कॅलरी पौष्टिक लाडू तितक्याच मायाने आम्ही सर्व करतो. सर्वोत्तम प्रतीची हमी, तरी 2 नंबरवर आम्ही. वी आर प्राऊड टू बी द नंबर 2 बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट. दिस इज ग्रेट. आय जस्ट लव्ड इट. हे खूपच छान आहे. एक्सक्यूज मी. गाइज जस्ट गेट बॅक टू वर्क अँड ऑल द बेस्ट. हॅलो. येस. थँक्यू. वेलकम सर. गुलाबजाम असा ना तसा माझ्या नशिबात होताच, म्हणून माझ्यापर्यंत पोहोचला. आई, तुझ्या हातचा जगातला बेस्ट गुलाबजाम. आता हा जसा माझ्यापर्यंत पोहोचलाय तसा तूही एक दिवस येशील. आज नाही तर उद्या तू मला भरवशील. तुझा सगळा राग विसरून तू मला जवळ घेशील आणि मी सुद्धा जगातलं सगळं टेन्शन विसरून तुझ्या कुशीत शिरेन. आय लव्ह यू आई. दादा काय बोलताय तुम्ही? तुमच्यासारखा माणूस असं चुकीचं वागू शकत नाही. या 2 मुलांचं नुकसान तुम्ही केलंय, शक्यच नाही. माझ्यामुळे झालं शकुताई हे सगळं. माझ्या हातून ते पाप घडलं. काय माझ्या डोक्यात विचार आले होते कोणाच ठाऊक. असा कुठला बाप असेल जो आपल्या लेकीच्या लग्नाच्या वेळी जीव द्यायला जातो. ललू, काय बोलताय? अगं ललू,
खरं म्हणजे त्यावेळेला माझ्या लेकीच्या मागे ठामपणे उभं राहायला हवा होतो मी. पण तिच्या लग्नाच्या वेळी मी जीव द्यायला गेलो होतो. काय कळत नव्हतं मला. मी हॉलमध्ये आलो, शांतपणे बसलो होतो. डोक्यात अचानक काहीतरी भलतेच विचार यायला लागले आणि तिथून तडक निघालो मी थेट कड्यावर. माझ्या स्वीटूची काळजी घ्या. तिचा बाप नाही हे तिला जाणवू देऊ नका. हा, तुम्ही जिथे असाल तिथे थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतोय. दादा, दादा, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाचवायला ओम आला होता. लग्नाच्या वेळेला पोचला नाही तो, पण तुमच्या बरोबर होता तो. काय होऊन बसलंय? त्या एका दिवसामध्ये माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याची वाता शकू, सावर स्वतःला. शकुताई, मला माफ करा. माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं. ओमकार आणि स्वीटूला वेगळं व्हावं लागलं. मला माफ करा. नका ना त्रास करून घेऊन सावरा स्वतःला. मला सगळ्यांची माफी मागायची, त्याच्या पोरांची माफी मागायची. निराश वाटत होत, मला कशाचंही भान होतो. खरंच चुकलो मी पण ओमला समजू शकले नाही. मी एवढा मोठा त्याग केला आणि मी त्याला गुन्हेगार समजत राहिले. शकू, अगं मी त्याला चुकीचं समजत होते ना, पण मला कळलं तेव्हा. काय तुला कळलं होतं? तू मला का नाही सांगितलंस ना? लो, कारण ओमनी मला शपथ घालून माझे हात बांधले होते. तरी मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की शकू माफ कर, जाऊ दे, त्याला घरात घे. पण हे भगवान, तो बहुत गलत हो गया भाई के साथ. स्वीटू को बताना पड़ेगा. कशी आई आहे मी, एवढं सुद्धा मला समजलं नाही. कशी आई आहे शकू. सांभाळ स्वतःला. तू नको ग त्रास करून. पाणी बघा. शकू, 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 नको ना रडू. तू एवढं सांगून सुद्धा मला कळलं नाही. शकुताई, नलू, तुमच्या दोघींचा खरंच मी गुन्हेगार आहे. मला देवही माफ करणार नाही. अहो सावरा स्वतः. शकू, पाणी घे. Avni, great job. Heartiest congratulations. Clients just loved the presentation. त्यांना products आवडली, त्यांना tagline तर खूपच आवडली. Great job. Keep it up. थँक्यू मॅम. पण आम्ही दोघांनी मिळून प्लीज आता डोंट बी मॉडेस्ट. ओमनी मला सगळं सांगितलंय की तू किती मेहनत केलीस आणि कसं सगळं एकदम रेडी ठेवलं होतंस. बट यू नो व्हॉट आय लव्ड द मोस्ट? युअर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग.
ती जी आईबद्दलची टॅगलाईन होती ना ती अमेझिंग होती. आणि आईबद्दल तू जे लिहिलं होतंस ते तर आउटस्टँडिंग होतं. यु नो इट वॉज रिअली टची. आईबद्दल हो, फॉर द फर्स्ट टाइम आपण क्लायंट्सच्या इंटेलिजन्सला हात न घालता त्यांच्या इमोशन्सला हात घातलाय. अँड दॅट्स अमेझिंग. आय एम प्राऊड ऑफ यू अँड एन्जॉय युअर मावशीज बर्थडे पार्टी. ओके, बाय, सी यू. बाय बाय. म्हणजे हे सगळं ओमनी केलं. मग माझं नाव कशाला सांगितलं त्यांनी? खोटं बोललास ओम, मला हे अजिबात आवडलं नाहीये. स्वीटू 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 स्वीटू. आपने अच्छा नहीं किया ओम भाई. ये स्वीटू किधर गई? स्वीटू स्वीटू. अरे डॉकी सर, काय झालं? स्वीटू किधर है? स्वीटू नाही, पण तुम्ही स्वीटूला का शोधताय? काही काम असेल तर मला सांगा, मी करतो ना. उसी को बताऊंगा मोहिता. और एक बार स्वीटू मिल गई ना, तू गया बेटा काम से. मी 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 का? छोड़ना मोहिता यार, तू वैसे भी कोई काम का नहीं. स्वीटू. हा काय येडा झालाय का? पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्वीटूला का शोधतोय? आणि दादा कुठे? इतके दिवस काहीच बोलला नाही, पण आज इतकं बोलत, इतकं त्रास करून घेताय स्वतःला, माफी मागताय. मग तुमचं इतकं प्रेम आहे ना स्वीटूवर, त्या दिवशी कुठे गेला होता तुम्ही? का सोडून गेलात तिला लग्नात? तो तुम्हाला वाचवायला तुमच्या मागे धावला. ती वेळच का आणली तुम्ही? असं का केलं तुम्ही भाऊजी? असं काय त्रास झाला तुम्हाला सांगा ना. कुणाशीच काही न बोलता कसे काय निघून गेलात तुम्ही? हो काय बोला ना. काय विचारते मी? बोला ना, त्या दिवशी का निघून गेलात तुम्ही? मोठ्या हुशारीने तुम्ही तुमची जाडी बेडब मुलगी आमच्या गळ्यात मारलीत. काय उपयोग अशा जगण्याचा दादा? बघा, विचार करा. आयुष्यभर लेकीवर ओझं बनून जगायचं की एका क्षणात निर्णय घेऊन लेकीला आयुष्यभरासाठी सुखी करायचं? मी तुमच्या जागी असते ना तर इतकी वर्ष आयुष्य जगण्यात वेळ वाया घालवलाच नसता, कधीच जीव दिला असता. मला खरंच माहित नाही. म्हणजे त्यावेळेला डोकं असं जरा बधीर झालं होतं. काही सुचत नव्हतं मला. सारखं असं मनात येत होतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीच केलं नाही, सगळ्यांना त्रास दिला, माझ्यामुळे त्रास झाला. आणि त्यामुळे मला काही कळत नव्हतं मी काय करतोय ते. मला खरंच खरंच मला मला माफ करा. नाही नाही भाऊजी, तुम्ही जरा शांत व्हा. नलू, जरा सांभाळ जरा. तसं काही नाही, तुम्ही आता काही त्रास करून घेऊ नका. अहो, जे झालंय ते झालंय. दादा, तुम्ही आणि नलूनी ओमला सावरलंय ना, आता सांभाळलंय. त्याच्या सख्या आईनी पाठ फिरवली तर मावशीनी माया दिलीये त्याला. काय चुकलं तर आमचं पण आहे. कुठेतरी रागात बोलून गेलो ना त्याला, खूप बोललोय. काय या सगळ्यामध्ये ना चूक कोणाची असो, सगळं मुलांना भोगावं लागतंय. त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली आहे ना. दुर्दैव असं आहे की आता आपण काहीच सांगू शकत नाही मुलांना. काय सत्य आहे नाही सांगू शकत. कसं सांगायचं हा प्रश्न आहे आता. काय मागचं सगळं विसरून नव्याने आयुष्याची सुरुवात करणं असं सोपं नाही आहे ना. कसं काय करणार? पण आपला ओम खूप समजूतदार. शकू मीच चुकले.
मी ओम आणि स्वीटूच्या लग्नाला होकार द्यायला खूप उशीर केला. आता माझ्या ओमला खूप त्रास होतोय. नाही ग, असं स्वतःला दोष देऊन काही होणार नाहीये, कळलं का? आता जे काय झालं तेव्हा स्वीटूच्या मनामध्ये ओम बद्दल इतका राग भरून आहे ना, आणि धक्का पण आहे ना तो आयुष्यभरासाठी. ती दुसऱ्या माणसाबरोबर संसार करूच शकत नाही ना. तिच्या मनातलं सगळं एकदा बाहेर आलं पाहिजे. जो काही राग द्वेष जो काही आहे तो बाहेर यायला पाहिजे ना. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता ओमला किती त्रास होतोय. एकटा पडलाय तो. तू सुद्धा त्याला. हो, मी समजून घेतलं नाही. खरंच आहे, चुकलंय माझं. मी अजिबात समजून घेतलं नाही. खूप राग केला त्याचा. मनात ना खूपदा विचार येत होते, पण मी दूर करत होते. मला चुकले ग मी, फार चुकले मी, फार चुकले. हा माझा वाढदिवस आहे आजचा. ओमच्या जन्मानंतरचा पहिला त्याच्या विना केलेला वाढदिवस. नेहमी त्याच्यासाठी मी गुलाबजाम बनवायची आणि पहिला गुलाबजाम त्याला भरवायची ग. सर पाणी. अरे थँक्यू सो मच. तुम्ही गुलाबजाम ट्राय केलात? नाही काय. घ्या ना मग, घ्या. अच्छा, ठेव. समजता काय स्वतःला मिस्टर ओम खानविलकर? तुम्ही केलेल्या प्रेझेंटेशनचं खोटं क्रेडिट मला द्यायची काय गरज होती? तुम्ही जे आधी वागलात ना ते मी अजून फेस करते. त्याचं क्रेडिट घ्या आणि खुश राहा. मला असल्या सिंपतीची गरज नाहीये, कळलं तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं हे असं एका प्रेझेंटेशनचं क्रेडिट दिलं की आधीच्या सगळ्या चुका माफ का? मला तुमचे हे असले उपकार नकोय. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. मग त्याच्यासाठी फायरिंग मिळतंय का क्रेडिट ते माझं मी बघेन. यापुढे माझ्या कुठल्याही कामात ढवळाढवळ करायची काहीही गरज नाहीये, तुम्हाला कळलं? आधी तुझं माझ्यावरचं प्रेम आणि हा आता तुझा माझ्यावरचा राग ना माझ्या मनातून तुला जाऊ देणार ना तुला मला विसरू देणार. या रागामुळे आज मी तुझ्या आयुष्यात आहे. प्लीज या रागातून मोकळे होस बेटू. प्लीज माझा राग करू नकोस.